शिळा भात खाताना जे जे नाक मुरडतात त्यांच्यासाठी आपण आज खास रेसिपी तयार करणार आहोत, अंडा फ्राईड राईस। तर शिळ्या भातापासून मस्त असा फ्राईड राईस तयार करणार आहोत। तर शेगडी ठेवले कढईमध्ये घालायचं तेल, लसणाचे तुकडे घालायचे, एक 5-7 लसूण घेतले होते त्याचे तुकडे करून, अगदी आपण जे हॉटेलमध्ये जसा फ्राईड राईस असतो त्या पद्धतीनेच फक्त शिळ्या भातापासून। तर शिळा भात खाताना आपण जो फोडणीचा भात करतो तर त्याच्यापेक्षा हटके स्टाईलने आपण फ्राईड राईस तयार करणार आहोत। तेलामध्ये घातलाय लसूण 5-6 पाकळ्या, कांदा सुद्धा लांबडा चिरून घेतला आहे, मिरची सुद्धा घातले, इथं कोबी घेतलाय लांबडा चिरून तो सुद्धा घातलाय, गाजर आणि शिमला मिरची। तर आणि कोणत्या तुम्हाला भाज्या आवडत असतील ते ह्या भाज्या घालू शकता ह्या कढईमध्ये। आणि ह्या भाज्या भाजताना थोडंसं मीठ घालायचं आणि शेगडीची फ्लेम ही मोठी ठेवायची म्हणजे भाज्या कुरकुरीत राहतात। तर त्यामध्ये घातले लाल तिखट आणि हे अंडा, आपण अंडा फ्राईड राईस करणार आहोत तो ही शिळ्या भाताचा। तर अंड्याचं ही घालून घेतलं आहे, 2 अंडे घेतले आहेत आणि ते चांगले मिक्स करून हे घालायचं कढईमध्ये। तर ही जी भुर्जी तयार झाली ही घालायची शेजवान सॉस। तर आणि कोणते तुम्हाला सॉस आवडत असेल ते सुद्धा तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता। तर फोडणीच्या भाताला मागे सारेल किंवा मसाले भात असतो त्याला सुद्धा मागे सारेल अशा पद्धतीने टेस्टी हा फ्राईड राईस तयार झाला, तोही शिळ्या भातापासून। तर शिळा भात तुम्ही मुद्दामून ठेवशीला असा भात खाल्यानंतर, तर यावर घालूया हिरवीगार कोथिंबीर। तर मस्त असा झणझणीत फ्राईड राईस तयार झाला आहे, अंडा फ्राईड राईस। आणि शेगडीची फ्लेम बंद करायची आणि खाऊन टाकायचं। तर बघा मस्त अशी ही फ्राईड राईस एका ताटामध्ये काढून घेऊया। तर अगदी तुम्हाला गाळ्या मिळतो त्यापेक्षा भारी घरच्या घरी शिळा भातापासून फ्राईड राईस तयार केला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि असंच आपलं चॅनल पाहत रहा। धन्यवाद।